हर खुशी को खुशी मत समझो, हर गम को गम मत समझो. अगर कामयाब होना है तो खुद को किसी से कम मत समझो. गुड मॉर्निंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सगळ्यात जास्त विचारला जाणारा एक प्रश्न सध्याचा तो म्हणजे पेपर नवीन असतील की जुनेच असतील आणि त्यामुळे करंट अफेअर्सचा जो अभ्यास आहे तो कधीपासून कधीपर्यंतचा करायचा. करंट अफेअर्सच्या बाबतीत बऱ्याच वॉरियर्सचा गोंधळ उडालेला आहे की करंट अफेअर्स नक्की कोणत्या महिन्यापर्यंत करायचे हे समजत नाहीये. तर त्याच्याबद्दलचं डिस्कशन आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. तर सगळ्यात पहिला प्रश्न हाच की पेपर नव्याने सेट होतील की जुनेच राहतील. तर हे सांगण्यापूर्वी मला तुम्हाला एक न्यूज जी होती ती दाखवायला आवडेल, जी जून महिन्यातली न्यूज होती आणि त्यावेळेला मी एक व्हिडिओ अपलोड केला होता की एक्झाम ऑक्टोबरमध्ये होऊ शकते का आणि त्याची कारणं कोणती आहेत त्याच्याबद्दल मी त्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं. तर ज्या वेळेला कोरोनामुळे एक्झाम पोस्टपोन झाली म्हणजे 5 एप्रिलची एक्झाम पुढे ढकलण्यात आली, तर त्यावेळी ऑलरेडी राज्यसेवेचे जे क्वेश्चन पेपर्स होते ते रेडी होते आणि परीक्षेची ऑलमोस्ट सगळी तयारी ही झालेली होती. आणि त्यावेळेला प्रत्येक जिल्ह्यातील कोशागार कार्यालयामध्ये प्रश्नपत्रिकासुद्धा पोहोचवण्यात आलेल्या होत्या, प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका. तर त्या सुरक्षा कक्षामध्ये ठेवण्यात आलेल्या होत्या आणि त्याची जी मुदत होती ती संपत आलेली होती आणि म्हणून ती मुदत वाढवण्यासाठी जे काही आयोगाच्या सचिवांनी किंवा सहसचिवांनी लेटर पाठवलं होतं तर त्याच्याबद्दलची ती अपडेट होती आणि ती मुदत जी होती ती 21 ऑक्टोबरपर्यंत वाढवून मागितली होती आणि त्यानुसार मी तुम्हाला सांगितलं होतं की ऑक्टोबरमध्ये एक्झाम होऊ शकते. पण त्यानंतर जे टाईमटेबल जाहीर केलं MPSCने त्याच्यानुसार सप्टेंबरमध्ये एक्झाम डेट जी होती ती फिक्स केली. मात्र परत एकदा आपल्याला माहिती आहे की एक्झाम पोस्टपोन झाली आणि आता ती ऑक्टोबर या महिन्यामध्ये होणार आहे. तर या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर सगळ्यात पहिला प्रश्न जो आहे की पेपर जुने की नवीन. तर राज्यसेवेच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर अर्थात याच्यावरून आपण अंदाज बांधू शकतो जो की 99% खरा ठरू शकतो. 1% रिस्क तर कोणत्याही गोष्टीत असते, त्यामुळे 1% म्हणजे हा माझा अंदाज आहे म्हणून मी सांगते. 99% राज्यसेवेचे जे पेपर्स आहेत ते ऑलरेडी सेट झालेले असणार आहेत आणि माहितीच्या अधिकारामध्ये काही विद्यार्थ्यांनी आयोगाकडे ही माहिती मागितली होती की पेपर जे असतील ते जुने असतील की नव्याने सेट केलेले असतील. तर त्यावेळेला आयोगाने परत एक त्यांना जे म्हणजे माहिती दिली होती त्याच्यामध्ये आयोगाने सरळ सरळ असं मेन्शन केलं होतं की ही जी माहिती आहे ती गोपनीय आहे, त्यामुळे आम्ही ती उघड करू शकत नाही आणि त्यामुळे ती माहिती मिळाली नव्हती. पण जर आपण सगळ्या गोष्टींचा जर अंदाज मानला आणि त्याचबरोबर एक्झाम जी पोस्टपोन झाली त्याची डेट जरी आपण पाहिली तरी सुद्धा तुमच्या लक्षात येईल की जी त्यांची अंतिम तारीख आहे म्हणजे जे सुरक्षा कक्ष आहे तिथे ठेवण्याची जी अंतिम तारीख आहे त्याचा जर आपण विचार केला तर अर्थात राज्यसेवेचे जे पेपर्स आहेत ते जुने असण्याची शक्यता ही 99.99% आहे. त्यामुळे राज्यसेवेसाठी तुम्हाला जे करंट अफेअर्स करायचे आहेत ते मी सांगेन. त्याचबरोबर जर आपण कंबाईनचा विचार केला तर कंबाईनची जी डेट फिक्स झाली होती ऑक्टोबर मंथमधली, तर अर्थात जेव्हा ती डेट फिक्स झाली, ज्यावेळेला ती डेट फिक्स केली त्यावेळेला जे पेपर म्हणजे आयोगाने तयार केले असतील तर अर्थात तेच क्वेश्चन पेपर अवेलेबल असतील. आत्ता परत एक्झाम पुढे गेली म्हणून अर्थातच जी संयुक्त पूर्वपरीक्षा आहे म्हणजे कंबाईन आहे तर तिचे पेपर्स जे आहेत ते नव्याने परत एकदा छापण्याची जी शक्यता आहे ती खूपच कमी आहे. जर आपण चालू घडामोडींकडे आलो तर हाच एक मोठा प्रश्न होता सगळ्यांच्या डोक्यामध्ये की चालू घडामोडींचा अभ्यास कधीपासून कधीपर्यंत करायचा आहे. तर याच्याबद्दल मी ऑलरेडी एकदा बोललेले आहे आणि मी परत एकदा तुम्हाला सांगते की जर तुम्हाला अधिकारी व्हायचं असेल तर पहिला प्रश्न हा कधीपासून करायचं हे तुम्ही विचारलं तर ठीक आहे, पण कधीपर्यंत करायचा हा जो प्रश्न खूप जणांच्या डोक्यामध्ये आहे तर हा प्रश्न पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका. त्याचं रिझन म्हणजे म्हणजे कधीपासून कधीपर्यंत करायचं हे मी सांगेनच तुम्हाला एक्झॅक्टली. पण तरीसुद्धा कधीपर्यंत करायचा हा प्रश्न जेव्हा येतो तर मला असं वाटतं की जोपर्यंत तुम्ही अधिकारी बनत नाही तोपर्यंत तुम्हाला करंट अफेअर्स जे आहे ते करण्याची आवश्यकता आहे. कारण आपण फक्त प्रीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघतोय आणि जर तुम्हाला अधिकारी व्हायचं तर अर्थात तुम्ही प्री क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला मेन्सची एक्झाम ही द्यायचीच आहे आणि मेन्सची एक्झाम जर तुम्हाला द्यायची असेल तर मेन्ससाठी परत एकदा तुम्हाला करंट अफेअर्स करावा लागणार आहे. त्यामुळे जेवढे तुम्ही करंट अफेअर्समध्ये तुमची कन्सिस्टन्सी मेंटेन कराल तेवढे तुम्ही फायद्यात राहाल. म्हणजे फक्त मला प्रीसाठी करंट अफेअर्स करायचं आहे हा दृष्टिकोन तुमचा करंट अफेअर्सच्या बाबतीत नसला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर हीच आहे. कारण तुम्ही प्री एक्झाम जेव्हा देणार आहात, प्रीची तयारी जेव्हापासून करताय तेव्हापासून ते तुम्ही अधिकारी बनेपर्यंत राज्यसेवा असेल किंवा इतर एक्झाम आहेत
कंबाईन आहे, त्याच्यामध्ये PSIला इंटरव्ह्यू आहे. तर या एक्झामचा विचार केला तर अगदी इंटरव्ह्यूपर्यंत तुम्ही करंट अफेअर्समध्ये म्हणजे करंट अफेअर्सचा अभ्यास हा तुम्ही करणं अपेक्षितच आहे. त्यामुळे कधीपर्यंत हा प्रश्न येत नाही. आता येतो की कधीपासून. तर इन जनरल जर आपण पाहिलं तर एक्झामच्या पूर्वी 1 वर्षापासूनचे करंट अफेअर्स आपण करत असतो. पण यावेळेला कोविड-19मुळे जी काही परिस्थिती उद्भवली आहे, त्यामुळे आपल्याला कळतच नाहीये की करंट अफेअर्सचा अभ्यास एक्झॅक्टली कधीपासून केला पाहिजे. तर जर आपण राज्यसेवेच्या बाबतीत बोललो तर राज्यसेवा जी आहे तर 2020 साठी जी राज्यसेवा होणार आहे, तर अर्थात 99.99% जे चान्सेस आहेत की जुनेच पेपर आहेत त्यांचा जर विचार केला तर तुम्हाला जानेवारी 2019 पासूनचे करंट अफेअर्स करणं हे अपेक्षितच आहे आणि मार्च 2020 पर्यंतचे करंट अफेअर्स तुम्ही राज्यसेवेसाठी केले पाहिजेत. कारण एप्रिलमध्ये एक्झाम होणार होती आणि त्या दृष्टीने पेपर सेट झाले असतील असा माझा अंदाज आहे आणि अर्थात हा अंदाज जो आहे तो 100% खरा ठरू शकतो. त्यामुळे मार्च 2020 पर्यंतचे करंट अफेअर्स तुम्हाला प्रॉपरली करायचे आहेत. याच्यामध्ये पण जानेवारी, फेब आणि मार्च 2019चे जे पहिले 3 महिने आहेत, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्यांचे करंट अफेअर्स तुम्ही ओव्हरव्ह्यू घेतलात तरी चालेल. म्हणजे ॲटलिस्ट एक रीडिंग तरी तुमचं झालं पाहिजे अशा पद्धतीने. मात्र एप्रिलपासूनचे जे करंट अफेअर्स आहेत ते मात्र तुम्हाला प्रॉपरली करायचे आहेत. एप्रिलपासून आणि मे मंथ तर एकदम व्यवस्थित करायचं आहे. मे मंथ म्हणजे जे जून महिन्याचं जे मॅगझिन असेल ते अर्थातच. तर ते तुम्हाला का करायचं आहे, कारण 2019च्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्या आपल्या एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत किंवा त्या कालावधीमध्ये म्हणजे जर तुम्ही 2019चे करंट अफेअर्स वाचले असतील तर तुम्हाला माहिती असेल की एवढ्या घटना अशा घडलेल्या आहेत ज्या आपल्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत की तुम्ही त्या स्किप करणं अजिबात अपेक्षित नाही. त्यामुळे राज्यसेवेसाठी जानेवारी 2019 ते मार्च 2020 पर्यंत तुम्हाला करंट अफेअर्स करायचं आहे. आणि जर कंबाईनचं पाहिलं तर मे मंथचं करंट अफेअर्स हे करायचंच आहे. त्याचं रिझन म्हणजे कंबाईन एक्झामसाठी सुद्धा असे प्रश्न येतील जे की निवडणुकांशी रिलेटेड असतील आणि कधीपर्यंत तर ऑगस्ट 2020 पर्यंत. कारण आपली एक्झाम जी पोस्टपोन झाली होती तर त्याच्यानंतरच्या ज्या डेट्स पाहिल्या तर त्यावेळेला पण मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की तुम्ही ऑक्टोबरला एक्झाम होणार तर त्या अनुषंगाने ऑगस्टपर्यंतचे करंट अफेअर्स तुम्ही करणं अपेक्षित आहे. आता इथे ज्या वेळेला आपण मे 2019 पासून ऑगस्ट 2020 पर्यंत म्हणतो तर आत्ताचं जर आपण सध्याचा आयोगाचा जर ट्रेंड पाहिला म्हणजे इव्हन गेल्या वर्षीचा जर तुम्ही पेपर पाहिला असेल कंबाईनचा प्रीचा, आत्तापर्यंत प्रश्न जे आहे ते एका वर्षामधलेच येत होते. पण आत्ताचा जर तुम्ही व्यवस्थित आयोगाचा विचार केला, तुम्ही जर क्वेश्चन पेपर पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की आयोग पाठीमागे 1 ते 1.5 वर्षापर्यंतचे प्रश्न विचारत आहे सध्या. त्यामुळे तुम्हाला अभ्यास करताना व्यवस्थित काळजीपूर्वक करायचा आहे करंट अफेअर्सचा अभ्यास. आणि करंट अफेअर्सचा अभ्यास करताना बऱ्याच विद्यार्थ्यांना करंट अफेअर्सची भीती वाटते. त्याचं रिझन म्हणजे करंट अफेअर्समध्ये एक्झॅक्टली काय करायचं हेच समजलेलं नसतं. आणि म्हणून करंट अफेअर्सचा अभ्यास करताना एक ठराविक क्षेत्र आहेत किंवा ठराविक टॉपिक आहेत तेच तुम्हाला फोकस करायचे असतात. आणि एकदा जर का तुम्हाला ते समजले म्हणजे जसं की आपण राज्यघटना किंवा विज्ञान या विषयांची स्ट्रॅटेजी पाहिली, त्याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट टॉपिक सांगितले त्यांनाच तुम्ही महत्त्व देता आणि तेच टॉपिक करता. तसंच तुम्हाला करंट अफेअर्सच्या बाबतीत करता आलं पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल की करंट अफेअर्समध्ये कोणते टॉपिक किंवा कोणती क्षेत्र आहेत जे तुम्ही फोकस करायला पाहिजेत, तर तसं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. त्याच्यावरचा पण एक व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन. म्हणजे ॲटलिस्ट करंट अफेअर्समध्ये मी हे वाचू की ते वाचू किंवा मला सगळंच वाचायचं आहे, एवढं जास्त वाचायचं आहे, हे जे कन्फ्युजन तुमच्या डोक्यामध्ये आहे ते दूर होईल आणि करंट अफेअर्सची भीती जी आहे ती तुमची कमी होईल. तर ज्या पद्धतीने मी सांगितलं तुम्हाला की सगळी परिस्थिती जर पाहिली तर राज्यसेवेचे पेपर हे जुनेच असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला मार्च 2020 पर्यंत करायचं आहे. पण जर तुम्ही राज्यसेवा प्लस कंबाईन अशा दोन्ही एक्झाम देत असाल तर जानेवारी 2019 पासून ते ऑगस्ट 2020 पर्यंतचे करंट अफेअर्स अगदी प्रॉपरली करा. आणि याचा फायदा म्हणजे मी जर राज्यसेवा 2020ची तयारी करत आहे तर मी फक्त मग मार्च 2020 पर्यंत केला आणि सोडून दिला असं अजिबात करू नका. कारण तिथून पुढचे जे करंट अफेअर्स आहेत ते तुम्हाला कंबाईनसाठी तर उपयोगी येतीलच, पण राज्यसेवा मेन्ससाठी ते खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि मग परत एकदा करंट अफेअर्सचा लोड घेण्यापेक्षा तुम्ही आत्ताच ते परफेक्ट करा. उरतो प्रश्न जी आत्ता रिव्हिजन आहे किंवा सराव आहे तर त्याच्यासाठी एक महत्त्वाची व्हिडिओ लेक्चर सिरीज
आपल्या चॅनलवरती वॉरियर ऑफिसरवरती अवेलेबल आहे, जिचं नाव आहे युद्धाभ्यास. रोज संध्याकाळी 4 वाजता इथे तुम्हाला लेक्चर्स पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये एक टॉपिक तुम्हाला दिलेला असतो आणि त्या टॉपिकवरती तुम्हाला अभ्यास करून यायला सांगितलं जातं आणि त्या टॉपिकवरती काही क्वेश्चन्स असतात जे दिले जातात आणि त्याचं उत्तर तुम्ही तिथेच द्यायचं असतं आणि फायनली तुमचा स्कोर जो आहे तो सांगायचा असतो. याचा फायदा जो आहे, जे नवीन स्टुडंट आहेत की जे आत्ता जस्ट सुरुवात करतात त्यांना कन्सेप्ट समजण्यासाठी होईल आणि जे विद्यार्थी ऑलरेडी अभ्यासामध्ये आहेत, 2020ची एक्झाम देणार आहेत, तर त्यांच्यासाठी ही लेक्चर सिरीज खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचं रिझन म्हणजे एकदम प्रॉपर रिव्हिजन तुमची या लेक्चर सिरीजमधून होते आणि दुसरी गोष्ट, कोणते प्रश्न येऊ शकतात म्हणजे मोस्ट एक्सपेक्टेड जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स या लेक्चर सिरीजमध्ये आहेत. त्यामुळे एखादी कन्सेप्ट तुमची राहिली असेल किंवा कसे प्रश्न येतील हा जर तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न असेल तर ते सगळे तुमचे डाऊट्स युद्धाभ्यास या लेक्चर सिरीजमध्ये क्लिअर होऊन जातील. रोज संध्याकाळी 4 वाजता हे लेक्चर असतं. तुम्ही ते लाईव्ह अटेंड करू शकता आणि तुमचे आन्सर जे आहेत ते तिथे तुम्ही देऊ शकता. तर आय होप तुमचं जे कन्फ्युजन होतं की करंट अफेअर्स कधीपासून कधीपर्यंत करायचं किंवा त्याचबरोबर हे जे तुमच्या डोक्यामध्ये होतं की पेपर जुने असतील की नवीन, तर हे सगळे डाऊट तुमचे आता क्लिअर झाले असतील आणि त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास कराल. तर मी परत एकदा सांगते की 99% चान्सेस ज्या पद्धतीने मी सांगते त्याच पद्धतीने पेपर येण्याचे आहेत. 1% रिस्क जी आहे ती आपल्याला घ्यावी लागेल. पण जर तुम्ही करंट अफेअर्स जर करत असाल तर कोणत्याही अँगलनी जरी पाहिलं तुम्ही तरी सुद्धा तुम्हाला राज्यसेवेसाठी जानेवारी 2019 पासून हे करावंच लागणार आहे आणि कंबाईंडसाठी जे आहे ते मार्च किंवा एप्रिल 2019 हे तुम्हाला करावंच लागणार आहे. त्याचं रिझन हेच आहे की आयोग जे आहे सध्या मागच्या 1-2 वर्षांपासून पाहिलं तर जुने करंट अफेअर्स जे म्हणजे अगदी 1.5 वर्षापर्यंतचे करंट अफेअर्स विचारत आहे. तर आय होप तुमचा जो डाऊट आहे तो क्लिअर झाला असेल. जर लेक्चर आवडला असेल तर लाईक नक्की करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि त्याचबरोबर अजूनही तुम्ही वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. स्टे सेफ. थँक्यू वॉरियर्स.